भाजपमधलं राजी नाराजी नाट्य जे आहे ते काही संपत नाहीये. पुन्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. नियुक्ती करण्यात आली आहे. आपण गेल्या 24 तासात पाहिलं तर आजी जोरगेवार होते, मग त्यानंतर अजय संचेती नंतर चैनसुख संचेती आणि पुन्हा एकदा किशोर जोरगेवार, असं हे पूर्ण एक सर्कल पूर्ण झालंय. किशोर भाऊ, इतक्या वेगवान घडामोडी घडल्या, काय सांगाल? हे बघा, मी तुम्हाला सकाळीच सांगितलं की माझी निवडणूक प्रमुख म्हणून जी नियुक्ती होती ती अगोदरच झालेली आहे. आता माध्यमांच्या माध्यमातून मला कळलं की मला निवडणूक प्रमुख पदावरून म्हणजे अजयजी संचेती यांची नियुक्ती केली. तर मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेस साधारणतः निवडणूक प्रमुख हे पद मतदारसंघातील नेत्याचकडे असते, कारण की तिथली भौगोलिक स्थिती, राजकीय स्थिती, जातींचं सगळं गणित आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा ओळख, त्यामुळे निवडणूक प्रमुख पद हे मतदारसंघातच असतं. हा, मात्र निरीक्षक पद आणि प्रभारी पद हे थोडंसं जिल्ह्याच्या आपल्या त्या मतदारसंघाच्या बाहेरच्या नेत्यांकडे असतं आणि तेच या ठिकाणी घडलेलं आहे. म्हणून नव्यानं माझं या ठिकाणी काही निवडणूक प्रभारी प्रमुख पद मला मिळालं असं मी मानत नाही. किशोर जोरगेवार हे जे नाव आहे हे वेगवान घडामोडी घडवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 24च्या निवडणुकीतही अशाच घडामोडी घडल्या होत्या, 19च्या निवडणुकीतही घडल्या होत्या. पुन्हा एकदा हे आलं, काय तुम्ही असा चमत्कार केलाय? आता हे तुमचं या बाबतीत तर खरं आहे की किशोर जोरगेवार म्हटलं की अनेकांचं खूप त्यांच्यावरचं जोरगेवारांवर असलेलं प्रेम होतं आणि त्यामुळे त्या प्रेमापोटी बरेच लोक अशा घडामोडी घडवण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु ते मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर जनता और खुदा होता है. म्हणून जे चांगलं असेल, जे भूमिका आपल्याकडे आली, जे काम आलं, ते प्रामाणिकतेनं करणं एवढंच आपल्या हातात असतं. पण यावेळी मुद्दे जे आहे ते खुदानी ठरवली आहे की देवानी ठरवली आहे? आता आमचे देवाभाऊ तर आहेच आहे आमच्यासाठी. खुदा, देवा, देवेंद्रजी एक मोठं नेतृत्व आहे, राज्याचं संबंधच नेतृत्व आहे. पक्ष आणि सरकार कसं चालवायचं, कोणाच्या क्षमता काय आहे, हे सगळं त्यांना कळते. प्रत्येकाची नाराजी दूर करण्याचंही, सगळं ऐकून घेण्याचं त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे, जे सामर्थ्य आहे, ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्या पदाधिकाऱ्यांमध्ये आलं म्हणजे हे काही सगळं असं पुढे घडणार नाही. तर हे होते आमदार जोरगेवार, ज्यांनी कुठे ना कुठे इशाऱ्यामध्ये एवढं सांगण्याचा प्रयत्न केलाय की या सर्व वेगवान घडामोडींच्या मागे कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच नक्कीच कुठेतरी रोल आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.